स्वामी विवेकानंदांच्या मते शिक्षण म्हणजे माणसामध्ये आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण। वय वर्ष 10 ते 19 म्हणजे पौगंडावस्था, मानवी विकासातील अत्यंत असाधारण असा हा टप्पा। या टप्प्यामध्ये माणसाच्या आयुष्याची पायाभरणी केली जाते। आयुष्याची पायाभरणी करण्यासाठी विद्यार्थ्याचे प्रयत्न जितके महत्त्वाचे असतात, तितकाच महत्त्वाचा शिक्षक आणि पालक यांच्याकडून मिळणारा आधार असतो। शिक्षणाच्या प्रक्रियेतील विद्यार्थ्याची कर्तव्ये म्हणजे शिक्षण घेणे, अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावून घेणे, स्वतःची काळजी घेणे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे। शिक्षणाच्या प्रक्रियेतील पालकांची कर्तव्ये म्हणजे अभ्यासासाठी उपयुक्त असं वातावरण आपल्या घरात निर्माण करणे, शैक्षणिक ध्येयांविषयी विद्यार्थ्याशी मोकळेपणाने चर्चा करणे, अभ्यास ही आपल्या घरातली एक प्राधान्याची गोष्ट बनवणे, विद्यार्थ्यासाठी रोल मॉडेल असणे आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन करीत राहणे। शिक्षणाच्या प्रक्रियेतील शिक्षकाचा सहभाग म्हणजे अभ्यासक्रमाची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांना आधार देणे, विद्यार्थ्याच्या व्यक्तित्व विकासासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थ्यांना जीवनविषयक कौशल्ये शिकवणे आणि विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत राहणे। नवीन शैक्षणिक वर्षात आपल्या क्लासमध्ये विद्यार्थ्याचा प्रवेश होत असताना या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि परस्पर संवादातून आणि एकत्रित प्रयत्नातून विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती होत राहील असे पाहूया।